नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस टेस्ट 2 बघणार आहोत. सब्जेक्टचं नाव आहे थर्मल इंजिनिअरिंग. तर जे विद्यार्थी पुणे मेट्रो या ऑर्गनायझेशनमध्ये जे रिक्रुटमेंट निघालेलं आहे सध्या, SC स्टेशन कंट्रोलर, TO ट्रेन ऑपरेटर आणि TC ट्रॅफिक कंट्रोलर, तर या पोस्टसाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत मेकॅनिकलचे, तर त्यांच्यासाठी आपण ही सिरीज यूट्यूबवरती स्टार्ट केलेली आहे. ज्याच्यामध्ये आपण काही क्वेश्चन्स स्टार्टिंगला डिस्कस करतो, तुम्हाला वेळ दिला जातो त्याचे आन्सर्स कमेंट बॉक्समध्ये लिहिण्यासाठी, आणि त्यानंतर क्वेश्चन्स डिस्कस झाल्यानंतर आपण शेवटी सगळ्यांचे आन्सर्स डिस्कस करून त्याचे कन्सेप्ट्स आणि एक्स्ट्रा जे काही डिटेल्स आहेत ते सुद्धा बघतो. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. पण स्टार्ट करण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण रेग्युलर हे व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत. तर त्यासाठी जर तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस केलं तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळेल. ओके, तर स्टार्ट करूया. आणि आपण कालच टेस्ट सिरीजसुद्धा लॉन्च केलेली आहे मेकॅनिकल SC TO TC साठी. तर माय गव्हर्नमेंट ट्रॅक MyGovTRACK माय GOV ट्रॅक या नावाचं प्ले स्टोअरवरती एक ॲप्लिकेशन आहे. तर ते ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे, आणि इन्स्टॉल करून तुम्ही जर स्टोअर या ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस दिसतील. तर त्याच्यामध्ये पुणे मेट्रो मेकॅनिकल SC TO TC टेस्ट सिरीज नावाचा एक कोर्स दिसेल, ज्याची प्राईज आहे 389. ओके, तर त्या कोर्समध्ये तुम्हाला काय मिळेल, टोटल 60 टेस्ट मिळतील. ठीक आहे, टोटल 60 टेस्ट आहेत, त्याच्यामध्ये 56 सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत आणि 4 फुल लेंथ टेस्ट मिळतील तुम्हाला. मोस्टली आपण फोकस केले सब्जेक्ट म्हणजे टेक्निकल या सेक्शनवरती, कारण तुम्हाला माहिती आहे टेक्निकलचे 100 प्रश्न आहेत आणि खूप जास्त वेटेज आहे, तुम्हाला तिथून चांगला स्कोअर करता येईल. तर त्यासाठी आपण सगळ्यात जास्त वेटेज टेक्निकलसाठी दिलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता काही कंटेंट्स टेस्ट अपलोड केलेल्या सुद्धा आहेत, आणि बाकीच्या जे अपलोडिंग आहे ते प्रोग्रेसमध्ये आहे. तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच जॉईन करा ही टेस्ट सिरीज. आणि ही आय गेस थर्मोडायनामिक्सची कुठली तरी टेस्ट जी आहे ती आपण फ्री ठेवलेली आहे, तर तुम्ही अटेम्प्टसुद्धा करू शकता आणि तुम्हाला एकंदरीत कळून येईल की कशा प्रकारे टेस्ट सिरीज आहे, कशी तुम्हाला अटेम्प्ट करता येईल. ओके, तर काही क्वेरीज असतील याबद्दल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. चला तर स्टार्ट करूया. हा जो क्वेश्चन होता तो कालचा होमवर्कसाठीचा मी दिलेला क्वेश्चन होता. तर काही विद्यार्थ्यांनी याचे आन्सर्स दिलेले आहेत, काही जणांचे चुकलेले सुद्धा आहेत. तर क्वेश्चन आणि डिटेलमध्ये बघूया. द एफिशियन्सी ऑफ अ डिझेल सायकल डिपेंड्स अपॉन. ठीक आहे, ऑप्शन आहेत टेम्परेचर लिमिट्स, प्रेशर रेशो, कॉम्प्रेशर रेशो, कट ऑफ रेशो आणि कॉम्प्रेशर रेशो. तुम्हाला अजून एक चान्स आहे. या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. एक 5 सेकंदासाठी व्हिडिओ पॉज करा, आन्सर कमेंट करा आणि परत या. तर या क्वेश्चनचा आन्सर आपण शेवटी डिस्कस करूच. नेक्स्ट, द इफिशियन्सी ऑफ अ कार्नॉट सायकल इज. तुम्हाला काय सांगितले, कार्नॉट सायकलची इफिशियन्सी काढायची आहे. काय फॉर्म्युला असतो कार्नॉट सायकलचा इफिशियन्सी ते विचारले. वेअर T1 आणि T2. T1 हाय टेम्परेचर आहे आणि T2 जे आहे ते लो टेम्परेचर आहे. ठीक आहे, तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर करा, आणि क्वेश्चन्स झाल्यानंतर आपण सर्वांचे आन्सर्स विथ डिटेल कन्सेप्ट डिस्कस करू. ओके, कार्नॉट सायकल इफिशियन्सीचा फॉर्म्युला कुठला आहे तो ओळखायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द गॅस इन कूलिंग चेंबर ऑफ अ क्लोज्ड सायकल गॅस टर्बाइन इज कूल्ड ॲट. कशाबद्दल विचारले, हे गॅस टर्बाइनबद्दल विचारले. ओके, गॅस टर्बाइनमध्ये कूलिंगमध्ये कुठली प्रोसेस वापरतात, जे काही गॅस आपण कूलिंग करतो इन गॅस टर्बाइन, इट इज डन ॲट विच प्रोसेस, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस, कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस की नन ऑफ दिस. तर त्याचं करेक्ट जे काही आन्सर असेल ते तुम्ही नोट डाऊन तरी करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि कमेंट करताना व्हिडिओ पॉज करा, लगेच कमेंट करा आणि लगेच तुम्ही जॉईन करू शकता परत. नेक्स्ट क्वेश्चन, द बिहेवियर, क्वेश्चन नंबर इग्नोर करा तुम्ही. ठीक आहे, क्वेश्चन नंबरवरती लक्ष नका देऊ. द बिहेवियर ऑफ अ परफेक्ट गॅस अंडरगोईंग एनी चेंज इन द व्हेरिएबल्स विच कंट्रोल द फिजिकल प्रॉपर्टीज इज गवर्न बाय. क्वेश्चन कळाला, जे परफेक्ट गॅसचं बिहेवियर आहे तर ते कुठल्या लॉजनी आपण गव्हर्न करू शकतो. बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसेक्स लॉ की ऑप्शन डी ऑल ऑफ दिस. ओके, जे काही करेक्ट आन्सर आहे कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. द डॅश इज ऑब्टेन्ड when carbonization of a coal is carried out at 500 degree Celsius to 700 degree Celsius.
तर कुठल्या टाईपचं कोल आपल्याला मिळेल जेव्हा आपण कार्बनायझेशन ऑफ अ कोल करेल ॲट 500 to 700 डिग्री सेल्सिअस. तर ऑप्शन्स आहेत सॉफ्ट कोल, हार्ड कोल, पल्वराइज्ड कोल की ब्युटेमिनस कोल. तर हे तर तुम्हाला आन्सर द्यायचंच आहे. त्यासोबत कार्बोनायझेशन म्हणजे काय, ठीक आहे, या क्वेश्चनचं सुद्धा आन्सर द्या. एक ठीक आहे, चला माहिती असेल तुम्हाला तर लिहा. एनिवे आपण जेव्हा आन्सर डिस्कस करू तेव्हा मी सांगेलच कार्बनायझेशन ऑफ अ कोल म्हणजे काय असतं नेमकं. नेक्स्ट क्वेश्चन, अ मॉलिक्यूल कन्सिस्टिंग ऑफ वन ॲटम इज नोन ॲज. जर एक ॲटम असेल तर काय म्हणतात, खूप सिंपल प्रश्न आहे हा. दोन ॲटम असेल तर काय म्हणतात, तीन ॲटम असेल तर काय म्हणतात, आणि तीनपेक्षा जास्त असतील मॉलिक्युल्समध्ये ॲटम्स तर काय म्हणायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, द अमाऊंट ऑफ हीट जनरेटेड पर kg ऑफ फ्युएल इज नोन ॲज वॉट. एक सिंपल डेफिनेशन आहे, कॅलरिफिक व्हॅल्यू, ऑप्शन बी हीट एनर्जी, ऑप्शन सी लोअर कॅलरिफिक व्हॅल्यू की ऑप्शन डी हायर कॅलरिफिक व्हॅल्यू. काय म्हणतो आपण, द अमाऊंट ऑफ हीट जनरेटेड पर kg ऑफ फ्युएल. ओके, आन्सर कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन, द एंट्रोपी डॅश इन अन इरिव्हर्सिबल सायक्लिक प्रोसेस. इरिव्हर्सिबल सायक्लिक प्रोसेसमध्ये, ओके, इरिव्हर्सिबल सायक्लिक प्रोसेसमध्ये एंट्रोपी काय होते, कॉन्स्टंट राहते, डिक्रीज होते, इन्क्रीज होते की नन ऑफ दिस, ते तुम्हाला सांगायचं आहे. काय होते एंट्रोपी चेंज. नेक्स्ट काय क्वेश्चन आहे की फॉर अ परफेक्ट गॅस, ठीक आहे, परफेक्ट गॅससाठी विचारलेलं आहे. अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ, आपण काल लॉज पाहिले होते, बॉयल्स लॉ पाहिला होता, चार्ल्स लॉ पाहिला होता, गे-लुसेक्स लॉ पाहिला होता. जो काही विद्यार्थ्यांनी कालचे लेक्चर्स पाहिले नसेल तर ते बघून घ्या, कारण आपण क्वेश्चन आन्सर विथ कन्सेप्ट डिस्कस करतो, त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होतो. एखाद्याला कन्सेप्ट माहीत नसेल तर त्याची कन्सेप्टसुद्धा इथे क्लिअर होते. ओके, तर फॉर परफेक्ट गॅस अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ वेअर पी इज द ॲब्सोल्यूट प्रेशर, व्हॉल्यूम म्हणजे व्ही, टी म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर. तर कुठलं इक्वेशन इथे परफेक्ट बसेल, PV is equal to constant if T is kept constant, V upon T is equal to constant if P is kept constant, P upon T constant if V is kept constant की T upon P constant if V is kept constant. पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्ष द्यायचं, काय कशाबद्दल विचारले, हे बॉयल्स लॉ बद्दल विचारले, आणि बॉयल्स लॉ मध्ये काय कॉन्स्टंट असतं हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तोपर्यंत नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which of the following is the extensive property of a thermodynamic system? काल आपण हे सुद्धा डिस्कस केले, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज काय असतात, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज काय असतात. तर प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर की डेन्सिटी. तर यापैकी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कुठली आहे ती तुम्हाला सांगायची आहे. एनिवे तुम्ही हे असं पण सांगू शकता की प्रेशर कुठली प्रॉपर्टी आहे, इंटेन्सिव्ह का एक्सटेन्सिव्ह, व्हॉल्यूम कुठली आहे, इंटेन्सिव्ह का एक्सटेन्सिव्ह, टेम्परेचर आणि डेन्सिटी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. The increase in entropy of a system represents what? Entropy increase जर केली तर ते काय रिप्रेझेंट करतं, इन्क्रीज इन अवेलेबिलिटी ऑफ एनर्जी, त्याच्यानंतर इन्क्रीज इन टेम्परेचर, डिक्रीज इन प्रेशर की डिग्रेडेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, द इन्क्रीज इन एंट्रोपी ऑफ अ सिस्टम रिप्रेझेंट्स व्हॉट, जे काय करेक्ट आन्सर आहे तर ते तुम्ही लिहू शकता कमेंट बॉक्समध्ये. चला, हे झाले क्वेश्चन आजच्या व्हिडिओचे. आता आपण डिटेलमध्ये कन्सेप्ट आणि आन्सर्स डिस्कस करूया. अजून 2 क्वेश्चन राहिलेले आहेत, आपण ते पण कव्हर करूया या व्हिडिओमध्ये. अ सायकल कन्सिस्टिंग ऑफ टू आयसोथर्मल अँड 2 आयसेंट्रॉपिक प्रोसेस इज नोन ॲज व्हॉट. एक सायकल आहे, त्याच्यामध्ये 2 आयसोथर्मल प्रोसेस आहेत आणि 2 आयसेंट्रॉपिक प्रोसेस आहेत. तर त्या सायकलला काय म्हणतो आपण, कार्नॉट सायकल म्हणतो, स्टेर्लिंग म्हणतो, इरेक्सन सायकल म्हणतो की जूल सायकल. तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर लिहा जे करेक्ट असेल ते. नेक्स्ट क्वेश्चन, when a coal is strongly heated continuously, okay, for 42 to 48 hours, एक कोल आहे त्याला आपण स्ट्रॉंगली हीट करतोय फॉर 42 to 48 hours इन द ॲब्सेन्स ऑफ एअर. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा, इन द ॲब्सेन्स ऑफ एअर इन अ क्लोज्ड वेसल. द प्रोसेस इज नोन ॲज डॅश ऑफ फ्युएल, ॲटोमायझेशन ऑफ फ्युएल, कार्बनायझेशन ऑफ अ फ्युएल, कंबशन ऑफ अ फ्युएल की नन ऑफ दिस. ठीक आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे, याचं करेक्ट आन्सर काय आहे ते. नेक्स्ट क्वेश्चन आणि लास्ट क्वेश्चन आहे हा. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑफ अ थर्मोडायनामिक सिस्टम. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ओळखायची आहे, व्हॉल्यूम, टेम्परेचर, मास आणि एनर्जी. ओके, तर हे झाले आजच्या व्हिडिओतले क्वेश्चन्स. आता आपण आन्सर्स विथ डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन आपण डिस्कस करूया. तर जो पहिला क्वेश्चन होता जो आपण काल होमवर्कसाठी दिलेला होता, तर द इफिशियन्सी ऑफ डिझेल सायकल डिपेंड्स ऑन, हा क्वेश्चन होता. तर याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी,
इफिशियन्सी जे डिझेल सायकलची आहे ती डिपेंड्स ऑन कट ऑफ रेशो, ओके, आणि कॉम्प्रेशन रेशो. तर काही विद्यार्थ्यांनी फक्त टेम्परेचर लिमिट्स दिलेले नाही. टेम्परेचर लिमिट्स आन्सर कधी होईल जेव्हा असं विचारलं असेल की द इफिशियन्सी ऑफ अ कार्नॉट सायकल. ठीक आहे, कार्नॉट सायकलची जी इफिशियन्सी तुम्हाला विचारली असती, कार्नॉट सायकलची इफिशियन्सी कशावरती डिपेंड असते? टेम्परेचर लिमिटवरती. 1 - TL अपॉन TH, म्हणजे TL म्हणजे लो टेम्परेचर, TH म्हणजे हाय टेम्परेचर. जो क्वेश्चन असा असला असता की द इफिशियन्सी ऑफ कार्नॉट सायकल डिपेंड्स अपॉन टेम्परेचर लिमिट्स, पण इथे काय विचारले? इफिशियन्सी ऑफ अ डिझेल सायकल. ओके, पण डिझेल सायकलची तुम्ही डिझेल सायकल माहिती आहे का तुम्हाला काय असते? PV डायग्राम मी तुम्हाला सांगतो. डिझेल सायकलची प्रेशर हे झालं व्हॉल्यूम, तर 1 2 3 आणि हे झालं 4. ठीक आहे, तर 1 to 2 कुठली प्रोसेस असते? 1 to 2 असते रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. 2 to 3 कॉन्स्टंट प्रेशर हीट ॲडिशन. 3 to 4 असते रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. आणि 4 to 1 ही झाली कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट रिजेक्शन. ही आहे तुमची डिझेल सायकल. आणि याची जर इफिशियन्सीचा फॉर्म्युला जर बघितला आपण डिझेल सायकलच्या इफिशियन्सीचा, तर इफिशियन्सी काय असते? 1 - 1 अपॉन R⁻⁻1 मल्टिप्लाइड बाय हे रो. रो म्हणजे काय? कट ऑफ रेशो झाला तुमचा. ρ⁻⁻1 अपॉन ρ-1 आणि याला मल्टिप्लाइड बाय गॅमा. तर हे आहे इफिशियन्सी ऑफ डिझेल. आता याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली इथे कळून येते की इट इज डिपेंड अपॉन R आणि रो, म्हणजे कट ऑफ रेशो आणि कॉम्प्रेशन रेशो दोघांवरती सुद्धा डिपेंड आहे डिझेल सायकलची इफिशियन्सी. ओके, आणि अजून एक लक्षात ठेवा की आता सायकल्समध्ये कंपॅरिझन म्हणजे ऑटो सायकल, डिझेल सायकल आणि ड्युअल सायकल यामध्ये इफिशियन्सीचं कंपॅरिझन पण एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, विचारू शकतात एक्झाममध्ये. तर लक्षात ठेवा की जेव्हा सेम कॉम्प्रेशन रेशो असतो, फॉर सेम कॉम्प्रेशन रेशो, जर असा क्वेश्चनमध्ये दिलं फॉर सेम कॉम्प्रेशन रेशो, तर इफिशियन्सी ऑफ ऑटो सायकल इज ग्रेटर दॅन इफिशियन्सी ऑफ ड्युअल सायकल इज ग्रेटर दॅन इफिशियन्सी ऑफ डिझेल सायकल. ओके, जर फॉर सेम कॉम्प्रेशन रेशो म्हटलं तर. आणि जर फॉर मॅक्सिमम टेम्परेचर अँड हीट रिजेक्शन असं असेल तर त्या केसमध्ये काय असणार आहे? इफिशियन्सी ऑफ डिझेल इज ग्रेटर दॅन ड्युअल इज ग्रेटर दॅन ऑटो. ठीक आहे, मी ते लिहून सांगतो तुम्हाला. जर तुम्हाला काय दिलं, समजा फॉर सेम मॅक्सिमम टेम्परेचर किंवा सेम प्रेशर दिलं, फॉर सेम मॅक्सिमम टेम्परेचर असं असेल तर इफिशियन्सी ऑफ काय असणार आहे? डिझेल ग्रेटर दॅन इफिशियन्सी ऑफ ड्युअल ग्रेटर दॅन इफिशियन्सी ऑफ ऑटो. नेहमी ड्युअल सायकल ही दोघांच्या मध्येच राहणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. काय विचारलंय? इफिशियन्सी ऑफ कार्नॉट सायकल इज, मी आता सांगितलं इफिशियन्सी ऑफ कार्नॉट सायकल काय असते? 1 - TL अपॉन TH. आता इथे लो टेम्परेचर काय दिले? 1 - T2 लो टेम्परेचर आहे म्हणते, T1 हाय टेम्परेचर आहे म्हणते. तर करेक्ट आन्सर असणार तुमचं 1 - T2 अपॉन T1. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. इफिशियन्सी ऑफ कार्नॉट सायकल इज गिवन बाय 1 - T2 अपॉन T1. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द कूलिंग चेंबर ऑफ अ क्लोज्ड सायकल गॅस टर्बाइन इज कूल्ड ॲट. ठीक आहे, क्लोज्ड सायकल गॅस टर्बाइन. तुम्हाला क्लोज सायकल गॅस टर्बाइन जर तुम्हाला PV डायग्राम काढायचे असेल, प्रेशर व्हॉल्यूम, तर ही कशी असते? सी 1 to 2 1 to 2 3 आणि 4. तर 1 to 2 काय झालं? आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. ठीक आहे, इथे कॉम्प्रेशन वर्क आपण प्रोव्हाइड करतो इन कॉम्प्रेसर, द आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन इन कॉम्प्रेसर. 2 to 3 काय असते? कॉन्स्टंट प्रेशर हीट ॲडिशन. दिसते तुम्हाला 2 to 3 जी कॉन्स्टंट प्रेशर आहे इथे हीट ॲड होते. 3 to 4 जे आहे आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन इन टर्बाइन. हे इथं वर्क डन बाय टर्बाइन मिळतं आपल्याला, आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन होतं टर्बाइनमध्ये. आणि 4 to 1 जे आहे ते कॉन्स्टंट प्रेशर हीट रिजेक्शन. QR म्हणू शकतो मी इथं, QS Q सप्लाइड आणि Q रिजेक्शन. ओके, तर क्वेश्चनमध्ये काय विचारले? द गॅस इन कूलिंग चेंबर. ऑब्वियसली कूलिंग चेंबर म्हणजे हीट रिजेक्शन होते आणि हीट रिजेक्शनच्या वेळेस कुठली प्रोसेस यूज करतो आपण? कॉन्स्टंट प्रेशर. म्हणून सी इज द करेक्ट आन्सर. आणि गॅस टर्बाइनची इफिशियन्सी किती असते? इफिशियन्सीचा फॉर्म्युला असा असतो की 1 - 1 अपॉन RP⁻⁻1 अपॉन गॅमा. RP म्हणजे काय? प्रेशर रेशो. हे जे 1 to 2 कॉम्प्रेसरमध्ये कॉम्प्रेस होते ना,
RP इक्वल टू P2 अपॉन P1 म्हणजे सेकंड P2 अपॉन P1 जे कॉम्प्रेस झाल्यानंतरचं प्रेशर टू द इनिशियल प्रेशर, याला म्हणतात कॉम्प्रेशन प्रेशर रेशो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. The behavior of a perfect gas undergoing any change in the variables which controls the physical properties is governed by. परफेक्ट गॅसमध्ये जे काही बिहेवियर होतं म्हणजे जर प्रेशर इन्क्रीज झालं, टेम्परेचर इन्क्रीज झालं किंवा व्हॉल्यूम डिक्रीज इन्क्रीज झालं तर हे जे व्हेरिएबल्स आहेत तर त्याच्यामध्ये कुठलं पण चेंज झालं तर ते प्रॉपर्टीज कंट्रोल कुठले लॉजनी करतो आपण? बॉल्स लॉनी करतो, चार्ल्स लॉनी करतो, गे-लुसेक्स लॉनी करतो. त्याचं करेक्ट आन्सर येणार ऑल ऑफ दी अबोव. बॉल्स लॉमध्ये काय असतं लक्षात ठेवा? टेम्परेचर कॉन्स्टंट. चार्ल्स लॉमध्ये काय असतं? प्रेशर कॉन्स्टंट. गे-लुसेक लॉमध्ये काय असतं? व्हॉल्यूम कॉन्स्टंट. ठीक आहे. काल मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये याचं इक्वेशनसुद्धा सांगितलेले आहेतच. नेक्स्ट क्वेश्चन. The dash is obtained when carbonization of a coal is carried out at 500 to 700 degrees Celsius. काय ऑप्टेंड होतो आपल्याला काय मिळतं? सॉफ्ट कोल. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए. अ सॉफ्ट कोल इज ऑप्टेंड वेन कार्बनायझेशन. कार्बनायझेशन म्हणजे काय की त्या कोलला हीट करायचं ॲट इन द ॲब्सेन्स ऑफ एअर. ठीक आहे. ॲब्सेन्स ऑफ एअरमध्ये कोलला जेव्हा हीट करतो आपण 42 to 48 आवर्ससाठी तर त्याला म्हणतो आपण कार्बनायझेशन. तर तसं केलं ॲट 500 to 700 डिग्री सेल्सिअस तर आपल्याला काय मिळतो? सॉफ्ट कोल. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 5. अ मॉलिक्यूल कन्सिस्टिंग ऑफ वन ॲटम इज नोन ॲज वॉट? सिम्पल क्वेश्चन आहे हा. वन ॲटम असेल तर काय म्हणतो आपण? मोनो ॲटॉमिक. दोन ॲटम असेल तर डायटॉमिक. तीन ॲटम असतील तर ट्रायटॉमिक आणि तीनपेक्षा जास्त असतील तर पॉलिॲटॉमिक. ठीक आहे. पण एक्झाममध्ये हे नाही विचारणार. तर काय इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं की समजा ॲडियाबॅटिक इंडेक्स गॅमा काय असतो? हा CP अपॉन CV. बरोबर. स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू दी स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की मोनो ॲटॉमिकसाठी गॅमाची व्हॅल्यू किती असते? मोनो ॲटॉमिकसाठी गॅमाची व्हॅल्यू असते 1.67. डायॲटॉमिकसाठी किती असते? 1.4. ट्रायॲटॉमिकसाठी किती असते? 1.33. ठीक आहे. आणि एअरसाठी किती असते? एअर काय आहे? डायॲटॉमिक आहे. एअरसाठी गॅमाची व्हॅल्यू किती असते? 1.4. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके. CP CVची व्हॅल्यू मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द अमाऊंट ऑफ हीट जनरेटेड पर kg ऑफ फ्युएल इज नोन ॲज. तर त्याला म्हणायचं कॅलरिफिक व्हॅल्यू. द अमाऊंट ऑफ हीट जनरेटेड पर kg ऑफ फ्युएल इज नोन ॲज कॅलरिफिक व्हॅल्यू. ओके. पुढचा प्रश्न. द एन्ट्रॉपी डॅश इन अन इरिव्हर्सिबल सायकल. तर काय होते एन्ट्रॉपी इरिव्हर्सिबल सायकलमध्ये? लक्षात ठेवा एन्ट्रॉपी फॉर इरिव्हर्सिबल सायकल ऑलवेज इन्क्रीजेस. प्रत्येक वेळेस इन्क्रीज होत जाते. ठीक आहे. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी. एन्ट्रॉपीवरून तुम्हाला क्लॉशियस इनइक्वॅलिटी माहिती आहे का? CLASIUS क्लॉशियस इनइक्वॅलिटी यावरनं पण क्वेश्चन येऊ शकतो. तर क्लॉशियस इनइक्वॅलिटी काय आहे की क्लोज्ड इंटिग्रल ऑफ dq अपॉन t इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. ओके. तर क्लोज्ड इंटिग्रल ऑफ dq अपॉन t जर लेस दॅन 0 म्हटलं तर ती कुठली सायकल असते? रिव्हर्सिबल सायकल. रिव्हर्सिबल सायकल. आणि जर क्लोज्ड इंटिग्रल ऑफ dq अपॉन t इज इक्वल टू 0 सॉरी काय झालं? इक्वल टू 0 असेल तर रिव्हर्सिबल सायकल असते आणि लेस दॅन 0 असेल तर असते ती इरिव्हर्सिबल सायकल. ठीक आहे. कन्फ्युजन. dq अपॉन t इक्वल टू 0 असेल तर रिव्हर्सिबल असते. dq अपॉन t लेस दॅन 0 असेल तर इरिव्हर्सिबल असते. आणि जर क्लोज इंटिग्रल ऑफ dq अपॉन t ग्रेटर दॅन 0 असेल तर ती सायकल पॉसिबल नाही आहे. त्याला आपण म्हणतो इम्पॉसिबल सायकल. ठीक आहे. इम्पॉसिबल सायकल. आणि एन्ट्रॉपीमध्ये अजून काय इम्पॉर्टंट आहे जे लक्षात ठेवायचं आहे? एन्ट्रॉपी जे आहे तुमची एक प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. एक्झॅक्ट डिफरन्शियल. आणि एन्ट्रॉपी जनरेशन जी आहे एन्ट्रॉपी जनरेशन तर ती आहे पाथ फंक्शन. ठीक आहे. एन्ट्रॉपी जनरेशन पाथ फंक्शन आहे. आणि ही एन्ट्रॉपी जी आहे ती पॉइंट फंक्शन आहे. ओके. एन्ट्रॉपी जनरेशनला एस जनरेशन असं आपण डिनोट करतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन.
फॉर अ परफेक्ट गॅस अकॉर्डिंग टू बॉल्स लॉ मध्ये कुठलं इक्वेशन ते करेक्ट असेल? मी आत्ता सांगितलं बॉल्स लॉमध्ये काय असतं, कॉन्स्टंट, टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. तर टेम्परेचर कॉन्स्टंट असतं तेव्हा इक्वेशन काय बनतं? PV इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे P1 V1 इज इक्वल टू P2 V2. करेक्ट आन्सर असेल याचा ऑप्शन ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following is the extensive property of a thermodynamic system? Extensive property म्हणजे काय? The properties which are dependent on the mass, that properties are known as extensive properties. याच्यामध्ये प्रेशर जे आहे ते इंटेन्सिव्ह आहे. त्याच्यानंतर टेम्परेचर सुद्धा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहे, डेन्सिटी सुद्धा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. तर व्हॉल्यूम जे आहे ते आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. करेक्ट आन्सर येणार ऑप्शन बी. डेन्सिटी का इंटेन्सिव्ह आहे? कारण रेशिओ ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर इंटेन्सिव्ह. डेन्सिटीला रोने डिनोट करतो. डेन्सिटी म्हणजे काय? मास पर युनिट व्हॉल्यूम. मास एक्सटेन्सिव्ह आहे, व्हॉल्यूम एक्सटेन्सिव्ह आहे, तर दोन एक्सटेन्सिव्हचा रेशिओ इंटेन्सिव्ह होतो. काल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द इन्क्रीज इन एंट्रोपी ऑफ अ सिस्टम रिप्रेझेंट्स. एंट्रोपी इन्क्रीज होणं सिस्टमची म्हणजेच काय की एनर्जी डिग्रेडेशन होणं. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. इन्क्रीज इन एंट्रोपी ऑफ अ सिस्टम म्हणजे डिग्रेडेशन ऑफ एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन. अ सायकल कन्सिस्टिंग ऑफ 2 आयसोथर्मल आणि 2 आयसेंट्रॉपिक प्रोसेस. त्या सायकलला काय म्हणतो आपण? ठीक आहे, PV डायग्राम काढूया. ही झाली व्हॉल्यूम ॲक्सिस, ही झाली प्रेशर, हे असं. ओप्स, 2 आयसेंट्रॉपिक आणि 2 कॉन्स्टंट, 2 आयसोथर्मल आणि 2 आयसेंट्रॉपिक, राईट? अशी डायग्राम 1 2 3 आणि 4. 2 आयसोथर्मल 2 आयसेंट्रॉपिक, तर याला म्हणतो आपण कार्नॉट सायकल. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. आणि कार्नॉट सायकलची आपण इफिशियन्सी आत्ताच पाहिली, 1 - T लो अपॉन T हाय. कार्नॉट सायकल ही रिव्हर्सिबल सायकल आहे आणि efficiency of a Carnot cycle depends upon the temperature limits. Okay, A is the correct answer. Next question. When a coal is strongly heated continuously for 42 to 48 hours in the absence of air in a closed system, closed vessel, the process is known as dash of the fuel. मी तुम्हाला आता सांगितलं की जर एखाद्या कोलला क्लोज्ड वेसलमध्ये आपण 42 to 48 hours हीट करत असो इन ॲब्सेन्स ऑफ एअर, तर त्याला म्हणायचं कार्बनायझेशन ऑफ कोल. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, कार्बनायझेशन ऑफ अ कोल. ओके, पुढचा प्रश्न. काय विचारलं होतं की इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कुठली आहे ते ओळखायची आहे. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे द प्रॉपर्टीज विच आर इंडिपेंडेंट ऑफ मास. तर टेम्परेचर जी आहे ती आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, व्हॉल्यूम, मास आणि एनर्जी आत्ताच पाहिलं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. आणि ज्या स्पेसिफिक असतात तर त्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज असतात. ओके, म्हणजे स्पेसिफिक एन्थॅल्पी, स्पेसिफिक एन्ट्रॉपी, स्पेसिफिक एनर्जी, अशा टाईपच्या. तर हे झाले आजच्या व्हिडिओतले काही क्वेश्चन्स. विथ डिटेलमध्ये आपण कन्सेप्टसुद्धा पाहिले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. ओके, आणि जे विद्यार्थी, जे तुमचे फ्रेंड्स वगैरे असतील जे प्रिपरेशन करत आहेत SCTO TC एक्झामसाठी पुणे मेट्रोच्या, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. आणि माय गव्हर्नमेंट ट्रॅक, माय GOV ट्रॅक या ॲपवरती आपण टेस्ट सिरीजसुद्धा लॉन्च केलेली आहे, तुम्ही बघू शकता. जी फ्री टेस्ट आहे ती अटेम्प्टसुद्धा करा. आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी तुमच्यासोबत असे व्हिडिओ शेअर करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.